चला पोरगा, आता तू हो दासी. दादा दादा, अरे काय करावं काही सुचेना रे. अरे मग हा भाऊ आहे कशाला? मी सांगतो तसं कर. अरे दादा, भीती वाटते रे पण त्या गोष्टीची. मग भांडी कुठे घसत बस. सुडीच्या साड्या सुद्धा धुवायला लागतात. दादा दादा, अरे काही सुचत नाही रे, काय करू मी. अगं अशी फक्कडशी पोरगी आणून दे तुला, फक्कडशी. अरे पण नुसतं नपडं लागलं तर. अरे मग हा मामा आहे ना तुझ्या पाठीशी. अगं शेवटी सक्का भाऊ आहे मी तुझा. माई एक वेळेस वैरीण बरी, पण सून लय वाईट ग बाई. डोई जर झाली ना तर डोक्यावर नाचेल तुझ्या, आणि तुझा बिस्तरा वसनीला जाईल. तिला तिच्या पायरीशी ठेवली पाहिजे. सुनाची जात म्हणजे मस्तवा, उधळल्या की उधळल्या. अगं त्या रकमेची सून पाहिलीस ना तू, सासूची मोलकरीन केली ग तिनं. पस्ता शिवी उठता बघ बाई तुझा संसार, तुझा मुलगा, तुझा नवरा, तुझी सून. दादा दादा, तुझं सारं पटतंय रे मला, पण 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 करायचं काय. पण काय, अगं हातातून बाण सुटला की सुटला. नवरा बायको एक होतील, आणि तो नाना काही कमी आहे का. तो डायरेक्ट पोलीस स्टेशन. तुझ्या हातात हात कड्या, मग बस खडी फोडत. नाही, मी असं होऊ देणार नाही. म्हणूनच म्हणतोय, वेळ करू नकोस. 5 लिटर राखेलची गुंतवणूक फक्त. पुरावा नाही की शंका नाही. स्टोच्या भडक्याने रोज हजारो मुली मरतात. दुपटीचा व्यवहार. माझी मुलगी दिली तर 5 तोळा सोनं 2 लाख दिल्याशिवाय राहतोय काय. देशील तू, देशील मला 5 तोळे सोनं आणि 2 लाख देशील. नक्की दे. फक्त 5 लिटर राखेलची गुंतवणूक. ठीक आहे, जा तर तू उठक्या स्टोवचा आणि रॉकेलचा बंदोबस्त कर. तोपर्यंत माई तू शेजाऱ्याच्या घरात बस. पोलीस चौकशी झाली तर सांगायला बरं की शेजाऱ्याच्या घरी होती. किती हुशार आहेस रे माझ्या दादा. अगं तुझा भाऊ आहे मी. येतो. मुलाची जेवढी लग्न तेवढा उत्पन्न जास्त. 2दा दुप्पट, 3दा तिप्पट, 4दा चारपट. मुलगा म्हणजे पैशाचं झाड, मुलगा म्हणजे बँक. मुलाचं लग्न करून सून घरात आणायची आणि तिला जाळायची. तिच्या हुंड्याचा पैसा पचवायचा. दुसरं लग्न करायचं, दुसरीला पण जाळायची, तिचा पण पैसा पोचवायचा. तिसरं लग्न करायचं, परत मला फक्त पैसा हवाय. काही घेणं देणं नाही मला सुनेशी. मला फक्त हुंडा हवाय, मला फक्त पैसा हवाय. वनिता वनिता, तुझे दिवस भरले ग आता. अगं तुझ्या बापाला सांगून मी तुला तुझं घराचे पैसे आणायला लावले होते, पण ऐकलं नाहीस तू. आता जे काही होईल त्या सगळ्याला फक्त तूच कारणीभूत असशील. अगं माई म्हणतात मला. रॉकेट टाकून जिवंत नाही जाळली तुला. नाव नाही सांगणार माई म्हणून.